अंमली पदार्थांचे व्यसन हे कुटुंब, समाज आणि देशाच्या भविष्यापुढे एक गंभीर आव्हान आहे. तरुण पिढीला या व्यसनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी प्रतिबंध, जनजागृती आणि योग्य वेळी मार्गदर्शन अत्यंत आवश्यक ठरतं. म्हणूनच माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने नशामुक्त भारत करण्याचा राष्ट्रीय संकल्प हाती घेतलाय. नशा एक ऐसी लत होती है जिस पर काबू नहीं पाया गया तो वो उस व्यक्ति का पूरा जीवन तबाह कर देती है. त्याच संकल्पाप्रमाणे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातही अंमली पदार्थ विरोधी कारवाई युद्ध पातळीवर सुरू आहे. नशा करणं, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही सवयी आहेत त्या लावून घेणं इज नॉट एट ऑल कूल. त्याचाच एक भाग म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून ड्रग्ज फ्री मुंबई हे व्यापक जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. सदर अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली असून कॅबिनेट मंत्री व मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालक मंत्री माननीय श्री मंगलप्रभात लोढा हे या समितीचे अध्यक्ष आहेत. ड्रग्ज फ्री मुंबई या अभियानात मुंबईतील सुमारे 3000 शाळा, 500 महाविद्यालये, 5 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी, महिला, उद्योजक, समाजसेवी संस्था असे सर्वच घटक सहभागी होणार आहेत. जनजागृती कार्यक्रम, सामुपदेश सत्रे, विशेष समित्यांची स्थापना, हेल्पलाईन, वॉर रूम तसेच विविध प्रतिबंधात्मक आणि समन्वित उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांविषयी जागरूकता निर्माण करून नशामुक्त मुंबई घडवण्याचा या अभियानाचा संकल्प आहे. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाचा आज भव्य शुभारंभ होत असून या कार्यक्रमात 10,000 विद्यार्थी प्रत्यक्ष तर 5 लाख विद्यार्थी युवक ऑनलाईन माध्यमातून सहभागी झाले. आज सर्वांनी एकत्र येऊन संकल्प करूया ड्रग्ज फ्री मुंबईचा. नशामुक्त युवा, सुरक्षित मुंबई, सशक्त महाराष्ट्र.